गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? तर आज होता संडे आणि संडेच्या दिवशी मम्मी आली होती आणि भाऊही आलेला होता मुंबईवरून. तर आज आम्ही फिरायचा प्लॅन बनवला होता वणीच्या गडावर. इथे बघू शकता भाऊ होता आणि हे आमचे काका आलेले होते सोबत एक. आणि खुशीचे पप्पा गाडी चालवण्यासाठी घेतलेले होते. तर म्हटलं चला आता मग वणीच्या गडावर आम्ही निघालोच. आणि इथे वणीचा घाट लागलेला होता आणि थोड्याच वेळात आम्ही मग पोहोचलो वणी गडावर. इथे पाहू शकता खूप गर्दी होती, प्रचंड गर्दी. आणि हा बघू शकता वणीगडाचा डोंगर, देवीचं मंदिर. आधी आम्ही म्हटलं आधी तिथे कुंडावर जाऊ, मग थोडंसं तिथे आंघोळ वगैरे कोणाला करायची असेल करतील. आणि तिथे खूप जण येतात स्नान करण्यासाठी वगैरे. मग खुशीच्या पप्पाने आधी चान्सीला घेतलं, तिचे हातपाय वगैरे तोंड वगैरे धुतलं. पाणी एवढं गार होतं ना की बापरे, हात लावायचं सुद्धा ताकद नव्हती. त्याचनंतर मग समोर आलो आणि आता इथे दर्शनासाठी लाईन लागायची होती. इथे मम्मी पण माझी पोज द्यायला लागलेली की मला व्हिडिओ पाठव वगैरे. आत गेलो तर एवढी गर्दी होती. मला शॉपिंग करायची होती पण म्हटलं येता येता नंतरला करेन शॉपिंग. मग काय इथे की नाही ना ट्रेनची साठी वाट पाहावं लागली खूप. मग शेवटी ट्रेन आली, ट्रेनमध्ये बसून गेलो आणि मग नंतर दर्शन करण्यामध्ये एवढे व्यस्त झालो की तिथे मोबाईल यूज करायला पण भेटलं नाही गर्दीमध्ये. मग शेवटी मग आलो आम्ही नाशिकमध्ये रामकुंडावर. रामकुंडावर आल्यानंतर इथे खुशी अशी गाडी खेळायला लागली.